आपल्यालाही एमबीबीएस ला ऍडमिशन घ्यायचे स्वप्न आहे. एमबीबीएस ला ऍडमिशन घेण्यासाठी पूर्ण रोडमॅप एका मिनिटात. तर पहिले आपण नीट 2025 ची एक्झाम दिलेली पाहिजे. त्यानंतर तुमचे एसएससी एक्झाम मध्ये पीसीबी म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी तिन्ही सब्जेक्ट मिळून 150 मार्क आलेले पाहिजे. त्या एक्झामचे ऑफिशियल मार्क्स हे आन्सर की मधून मोजल्यानंतर आपण आपल्या मार्क्स नुसार दोन कॅटेगरीमध्ये स्टुडंट डिवाइड करतो. एक म्हणजे 570 पेक्षा जास्त मार्क असणारे, दुसरे म्हणजे 570 पेक्षा कमी मार्क्स असणारे. 570 पेक्षा जास्त मार्क असणारे विद्यार्थी हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतात. 570 पेक्षा कमी मार्क्स असणारे विद्यार्थी हे प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट जे कॉलेज आहेत त्याच्यामध्ये आपण त्याचे ऍडमिशन करून देतो. लास्ट इयरचा एक्सपेक्टेड कट ऑफ हा खूप जास्त होता ऍज कम्पेअर टू पेपर अवघड आल्यामुळे किंवा विद्यार्थ्यांना पेपर अवघड गेल्यामुळे ह्या वर्षीचा कट ऑफ हा पडलेला आहे. तर 570 पेक्षा जे जास्त मार्क्स असणारे विद्यार्थी आहे ते आपण ऑल इंडिया आणि महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ऍडमिशन करून देतो. त्यासाठी ऑल इंडियामध्ये असणाऱ्या कॉलेजेसची फीस जी आहे गव्हर्नमेंट कॉलेजेसची ती सुरू होते 4,000 5,000 पासून ते 1.5 ते 2 लाख पर्यंत. तसेच महाराष्ट्रातील जे मेडिकल कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज त्यांची फीस सुरू होते 55,000 पासून ते 2 लाख. 530 मार्क्स पासून ते 570 पर्यंत आलेल्या विद्यार्थ्यांना आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन देतो. ज्याची जी फीस असते त्याची सुरुवात असते 5.5 लाखापासून ते 12-13 लाखापर्यंत असते. त्यानंतर आपण जे आयक्यू कोटा ज्याला म्हणतो म्हणजे जे 450 पेक्षा कमी मार्क्स आहे 150 मार्क्स पासून 450 मार्क्स पर्यंत आपण आयक्यू कोटा मधून ऍडमिशन करून देतो. इन्स्टिट्यूशनल कोटा ज्याच्यामध्ये पालकाला ही नॉर्मल कॉलेजची जी फीस आहे 5.5 लाख फीस आहे त्याच्यात 3 पट पैसे भरावे लागतात. म्हणजे 16-16.5 लाख पर इयर एवढी आपण फीस भरून ऍडमिशन घेऊ शकतो. तर ज्यांचं बजेट जास्त आहे अशा पालकांनी यासाठी अप्लाय केलं पाहिजे. त्यानंतर थर्ड ऑप्शन होतं आपल्याला ते म्हणजे डीम युनिव्हर्सिटी. डीम युनिव्हर्सिटी महाराष्ट्रामध्ये जसे की भारतीय विद्यापीठ, DY पाटील, MGM अशा ज्या युनिव्हर्सिटी आहेत त्या युनिव्हर्सिटीमध्ये आपण आपलं जर बजेट चांगलं असेल तर अशा युनिव्हर्सिटीमध्ये प्रायव्हेट मधून आपण MBBS ला ऍडमिशन घेऊ शकता. त्यासाठीचं आपलं बजेट सुरू होतं 40 लाखापासून ते 1 CR पर्यंत. त्यानंतर सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे आम्ही आतापर्यंत 150 विद्यार्थ्यांचे अब्रॉडला ऍडमिशन केलेले. त्यामध्ये आपण कझाकिस्तान, किर्गिस्तान तसेच रशिया आणि नेपाळ या ठिकाणी आपले जे विद्यार्थी आहे MBBS साठी पाठवलेले त्याचं बजेट सुद्धा विदिन रिझनेबल अमाऊंट दॅट इज 25 लाखापासून सुरू होते आणि ते जाते 60-65 लाखापर्यंत. अब्रॉड साठीचे सगळ्यात कमी बजेट आहे ते म्हणजे रशियाचे 25 ते 30 लाख आणि आपल्या जवळचा देश म्हणजे नेपाळ येथे आपण 25 ते 60 लाख मध्ये ऍडमिशन करू शकतो. लास्ट ऑप्शन होतं आपलं अदर स्टेट म्हणजेच MP, UP, कर्नाटक या राज्यांमध्ये सुद्धा आपण आतापर्यंत 170 प्लस मेडिकल स्टुडंटचे ऍडमिशन करून दिले.